माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्या 5 वर्षात, नंतरच्या 5 वर्षामध्ये आणि आता साधारण 6 महिन्यामध्ये देशाचा दरारा वाढवला. कुठे? परदेशांमध्ये. परंतु अशा प्रकारची प्रशासनावर कमांड न ठेवता काही ठिकाणी दलालांचाच कारभार झाला. आता काय काय नाही, फक्त पैसा असला आणि आजकाल काय इव्हेंट मॅनेजमेंट सगळ्या एजन्सी आहेत ना, इव्हेंट त्यांच्याकडे दिला की ते सगळे मॅनेज करतात. 2005 पर्यंतच्या कालखंडामध्ये एखाद्या विरोधकाची चूक झाली तर ती दर्शवून देऊन त्याला चूक सुधारण्याकरता संधी सत्ताधारी देत असत. सत्ताधाऱ्यांची चूक झाली तर विरोधक सुद्धा ती चूक दर्शवून दुरुस्ती करा. आता कालखंड असा आहे, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे. जर का तुमचं मन खरोखर जनसामान्यांच्या सुखदुःखाशी समृद्ध झालेलं असेल तर त्यांच्यातल्या असलेल्या यातनाच तुम्हाला प्रेरणा देते, तुम्हाला आव्हान देतं आणि सर्वसामान्य जनता तुम्हाला आव्हान करते की तू तयार हो पडे. आणि मी अजून सांगतो, ह्या शहराच्या सगळ्या जडणघडणीचा पूर्ण चौकट होत नाही तोपर्यंत हा गणेश नाईक हा मैदान सोडणार नाही. आमची एकच अपेक्षा आहे की ज्याला आपण रोटी कपडा मकान परमेश्वराने आम्हाला व्यवस्थित दिलेला आहे, पण उद्याला आम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर या शहराच्या अडीअडचणी दूर करण्याकरता जर त्या ठिकाणी सिस्टीम जर आम्हाला जर अडथळे आणत असेल तर ती सिस्टीम आम्हाला नको आहे. तर 4 वर्ष या नगरसेवकांना लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्डच्या पेक्षा यांच्या हातात काही नाही होणार. नगरसेवकांच्या अशा प्रकारचे कारभार चालतो का? यांच्यावर कोणते नियंत्रण ठेवायला नको होतं? अनवॉन्टेड ठिकाणी पैसे खर्च झालेत. आणि मी स्पष्ट सांगतो, एक ना एक दिवस ह्या चुकीच्या झालेल्या असतील ना गोष्टी तर त्या खणून काढण्याचं काम हा गणेश नाईक करेल. महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जागोजागी प्रचार सभा, रोड शो सुरू आहेत. अशातच आज आपण आलेलो आहोत नवी मुंबई इथे. नवी मुंबई जी आता गेल्या काही दशकांपासून एक उद्यमशील नगरी म्हणून ओळखली जाते, त्या नगरीचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं असे श्री गणेश नाईक सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. महाएम टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत सर. आमचा पहिला प्रश्न आता असा होता की निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत, तर आपले प्रचाराची दिशा काय आणि प्रचारातले मुख्य मुद्दे काय आहेत आपले? बाब अशी की नवी मुंबईचा विकास हाच आमचा पहिला मुद्दा आहे. आणि या क्षणाला तरी नवी मुंबईच्या विकासाच्या बाहेर मी कसल्याही प्रकारचा आज विचार करत नाही. आणि म्हणून भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या बाहेर असलेल्या समस्यांच्या अनुषंगानं निश्चितपणे काम करणार आहोत. आता हे शहर आहे, या शहराची संसदीय वातावरणामध्ये 90 ते तर जवळजवळ 34 वर्षाचा कालखंड गेला. आणि नवी मुंबईची जनता सुजाण आहे. आपलं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे याची जाण आहे. म्हणून गेली जवळजवळ 95 ते आता 34 वर्ष या शहरातल्या जनतेनं माझ्या नेतृत्वाखाली या शहराची प्रगती करण्याचा एक जबाबदारीचा भाग माझ्याकडे दिला आणि आम्ही त्याच्यात यशस्वी झालो आहोत. उद्यमशील नगरीचा एक टप्पा आपण आता इथं गाठलेला आहे, पण मग आता उमेदवार म्हणून पुढच्या 5 वर्षांचं 10 वर्षांचं विजन काय असणार आहे आपलं? बघा, मधल्या काळामध्ये ज्याला 1900 निवडणुका झाल्या, भाजपचे 105, त्यांचे सहयोगी सदस्य 10, 15 आणि शिवसेनेचे अखंड 63 लोक निवडून आले. माझ्यासारख्या समाज सेवा करण्याच्या अनुषंगानं राजकारणात आलेल्या त्यावेळचा तरुण, आताचा एक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही बघत होतो की देवेंद्र फडणवीसांचे शपथविधी होईल आणि मग ह्या सगळ्या
राज्याच्या प्रगतीकरता जसा एक आखीव रेखीव प्लॅन होईल, त्यामध्ये आम्ही नवी मुंबई शहराची जी काय जडणघडण अजून बाकी आहे ती होण्याचा अपेक्षित होतो. परंतु काही गोष्टी घडल्या, 2 महिने उलटले तरी सरकार स्थापित झालं नाही आणि मग समीकरणं बदलली. महाविकास आघाडीचं सरकार आलं. मी नम्रपणे सांगतो, त्याला तो कोविडचा कालखंड सुरू झाला ही बाब नाकारता येणार नाही. परंतु त्यावेळेला सुद्धा प्रशासनावर या राज्यकर्त्यांचा जो लगाम लागतो ना, तो दुर्दैवानं राहिला नव्हता. प्रशासकीय अधिकारी त्यांचे सल्लागार बनले, किंबहुना ते सांगतील तशा प्रकारे रेघोट्या ओढण्याचं काम एखाद्या लहान मुलासारखं हे लोक करत बसले. आणि म्हणून या राज्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्या कालखंडात. परंतु नंतरच्या कालखंडात सुद्धा म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीनं प्रशासनावर कमांड ठेवायला पाहिजे होती, दुर्दैवाने ठेवू शकले नाहीत. आणि म्हणून मी एकनाथजी शिंदेनी माझ्याच काही विषयांकरता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवली असताना मी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की अंतुलेनी सचिवालयाचं मंत्रालय केलं. आता एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये तुम्ही मंत्रालयाचं सचिवालय करायची तुमची भूमिका आहे का? आता सगळेच अधिकारी नालायक आहेत असं माझं म्हणणं नाही, सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत असं माझं म्हणणं नाही, आणि सगळे राजकारणी पण भ्रष्ट आहेत असं म्हणणं नाही. परंतु राजकारणामध्ये भ्रष्टाचारी लोक आहेतच. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं राज्याची प्रगती व्हायला पाहिजे होती झाली नाही, झाली असं नाही. म्हणजे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर एकूण आता ह्या योजना वगैरे ते एका धमालच आहे ना सगळ्या कुठल्या. परंतु हा उधळलेला घोडा हा काबूमध्ये आणण्याकरता लगाम खेचणारा ज्याला जॉकी म्हणतो तो पण तशाच प्रकारचा पाहिजे. नाही तो घोडा उधळतोय चाललंय शेतातून दगड धोंड्यातून असं होता का म्हणे. त्याला निश्चितपणे सुरळीतपणे ट्रॅकमध्ये आणलं पाहिजे. आता बघूया, आता महायुतीच्या अनुषंगानं एक साधारणपणे अपेक्षित आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्या 5 वर्षात, नंतरच्या 5 वर्षामध्ये आणि आता साधारण 6 महिन्यामध्ये देशाचा दरारा वाढवला. कुठे? परदेशांमध्ये. परंतु अशा प्रकारची प्रशासनावर कमांड न ठेवता काही ठिकाणी दलालांचाच कारभार झाला. मी विधानमंडळात बोललो, तुम्ही ऐकलं असेल. उदाहरणार्थ आमच्या शहरामध्ये 6,000 कोटीचा स्पिल ओव्हर झालाय. हे शहर सदन शहर म्हणून गणलं जायचं. लोकसंख्येच्या मानानं बँकांमध्ये प्रॉपर एफडीच होत्या. ते एफडी डिझॉल्व्ह झाल्या आणि स्पिल ओव्हर म्हणजे पुढचे 3 वर्ष 3,000 कोटीचा बजेट पकडला तरी 1,500 कोटी अनअवॉइडेबल, म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार, शिक्षण, आरोग्य, साफसफाई, पाणी पुरवठा हे 1,500 कोटी रुपये खर्च करणं गरजेचं आहे. मग राहिलेले 1,500 कोटी रुपये त्या जी कामं केलं त्या लोकांचे पेमेंट कोण्यामध्ये होणार आहे. आणि हे 1,500 म्हणजे साधारणपणे 3,000 कोटी हे जर का त्या ठिकाणी खर्च होणार असतील ते पेमेंट देण्याकरता, तर उद्या समजा महापालिका पुन्हा अस्तित्वात आली प्रशासकांकडून, तर 4 वर्ष या नगरसेवकांना लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्डच्या पेक्षा यांच्या हातात काही नाही होणार नगरसेवकांच्या. अशा प्रकारचे कारभार चालतो का? यांच्यावर कोणते नियंत्रण ठेवायला नको होतं? अनवॉन्टेड ठिकाणी पैसे खर्च झालेत. आणि मी स्पष्ट सांगतो, एक ना एक दिवस ह्या चुकीच्या झालेल्या असतील ना गोष्टी, तर त्या खणून काढण्याचं काम हा गणेश नाईक करेल. पक्का. आता याच पार्श्वभूमीवर पुढचा मुद्दा आहे की आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दस्तूर खुद्द इकडे येत आहेत मुंबईमध्ये.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, एक वेगळा जोश त्यांच्यामध्ये संचारतो ज्यावेळेला त्यांचा नेता समोर असतो. तर यावेळेला तुमच्या भावना काय आहेत? नाही, नाही, बाब अशी आहे की माणूस जसा विचाराने परिपक्व होतो ना, त्याच्यातला पोकळपणा नाहीसा व्हायला पाहिजे. जीवनाचा अर्थ समजून जीवन जगलं पाहिजे. बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व आणि जीवनाचा निरोप सगळ्यांना घ्यायचा आहे. आणि म्हणून ह्या मटेरियलिस्टिक ज्या बाह्यांगाच्या गोष्टी, ह्या गोष्टीला जास्त महत्त्व न देता मनाला आनंद देतात, लिव्ह अँड लेट लिव्ह, जागा जगू द्या, ह्या जीवन प्रणालीप्रमाणे जीवनाचा आलेख पुढे गेला पाहिजे. मी तर म्हणतो, या शहरामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक धर्माच्या पलीकडे आहे. जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, वर्ण वर्गाच्या पलीकडे, हे प्रत्येकाने आपला आपला धर्म आपल्या जिथं ठेवा तिथं ठेवून माणुसकी धर्माचं प्रदर्शन या शहरामध्ये केले, म्हणून हे शहर प्रगतीपथावर आहे. या शहरातल्या जनतेनं सुमारे 34 वर्ष माझ्यावर विश्वास टाकलाय. 100. जनता सुजाण असल्याशिवाय टाकत नाही. आणि हे भारतातलं असं एकमेव उदाहरण नाही की एकाच पक्ष, ज्याला मी शिवसेनेत होतो, शिवसेनेचं महापालिकेवर प्राबल्य होतं. मी राष्ट्रवादीत गेलो, राष्ट्रवादीचं प्राबल्य. आता आम्ही भाजपमध्ये आहोत, भाजपचं प्राबल्य आहे. आमची एकच अपेक्षा आहे की ज्याला आपण रोटी कपडा मकान परमेश्वराने आम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे, पण उद्याला आम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर या शहराच्या अडीअडचणी दूर करण्याकरता जर त्या ठिकाणी सिस्टीम जर आम्हाला जर अडथळे आणत असेल तर ती सिस्टीम आम्हाला नको आहे. सिस्टीम बदलायला लागेल. आणि म्हणून लक्षात आलं का आम्ही अपेक्षा ठेवतो लक्षात का मोदीजींनी संपूर्ण देशात जगामध्ये दरारा, एक आदरयुक्त दरारा तयार केलेला आहे, त्याचा फायदा घेतला पाहिजे आपण. आपण आता आपल्या वयाच्या अमृत महोत्सवामध्ये पदार्पण करताय, म्हणजे साधारणपणे या वेळेपर्यंत कुठेतरी सामान्य माणसांना, लोकांना निवृत्तीची आस लागलेली असते. पण आज सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात. समाजकारणामध्ये तुमचं भरीव काम आहे. तर मग ही स्फूर्ती आणि ही प्रेरणा कुठून मिळते? हे बघा, प्रश्न असं की जर का तुमचं मन खरोखर जनसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेलं असेल तर त्यांच्यातल्या असलेल्या यातनाच तुम्हाला प्रेरणा देते, तुम्हाला आव्हान देतं आणि सर्वसामान्य जनता तुम्हाला आव्हान करते की तू तयार हो पडे. आणि मी अजून सांगतो, ह्या शहराच्या सगळ्या जडणघडणीचा पूर्ण चौकट होत नाही तोपर्यंत हा गणेश नाईक हा मैदान सोडणार नाही. म्हणजे या करता 10 वर्ष लागली तरी आय विल कीप मायसेल्फ मेंटली, फिजिकली, सोशली, पॉलिटिकली फिट. परमेश्वराची इच्छा फक्त असली ना तर या शहराचं एकूण भवितव्य घडवण्याकरता, जडणघडण करण्याकरता कुठल्याही मानवी अडथळ्याला हा गणेश नाईक जुमानणार नाही, हे स्पष्ट आहे. आपल्या आयुष्याची 34 वर्ष आपण इथे असं राजकारणामध्ये कार्यरत आहात. त्याच्या आधी सुद्धा एक खूप मोठा काळ आपण पाहिलेला आहे. तर मग महाराष्ट्राच्या राजकारणाची आता पुढची दिशा काय असेल आणि या अनुषंगाने महायुतीचा काय संदेश असणार आहे लोकांना? हे बघा, तुम्हाला एक स्पष्ट सांगतो. कुठलाही पक्ष, संघटना निर्माण होते, प्रत्येक पक्षामध्ये चांगली लोक असतातच. ती चांगली लोक नसतील तर तो पक्ष टिकणारच नाही. परंतु त्या पक्षात नालायक लोक पण असतात, ती कमी जास्त प्रमाणामध्ये. साधारणपणे 2005 पर्यंतच्या कालखंडामध्ये एखाद्या विरोधकाची चूक झाली तर ती दर्शवून देऊन त्याला चूक सुधारण्याकरता संधी सत्ताधारी देत असत. सत्ताधाऱ्यांची चूक झाली तर विरोधक सुद्धा ती चूक दर्शवून दुरुस्ती करा. आता कालखंड असा आहे, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे. न केलेल्या पापाचे स्टिकर लावून एखाद्याच्या आयुष्याचं उद्ध्वस्त करण्याची भूमिका आज आपण बघतो. इट्स नॉट गुड. हे क्षणिक आहे. पूर्वी फार तपश्चर्या करून, समाजसेवा करून राजकारणामध्ये ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा टप्प्याटप्प्यात. आता काय काय नाही, फक्त पैसा असला आणि आजकाल काय इव्हेंट मॅनेजमेंट सगळ्या एजन्सी आहेत ना, इव्हेंट त्यांच्याकडे दिला की ते सगळे मॅनेज करतात.
म्हणजे माणसाचं कर्तृत्व असो गर नसो, जगलरी करणारा माणूस असेल ना, तर तो अपघाताने तो नगरसेवक, सभापती, महापौर, आमदार, मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री होऊ शकतो ना. पण ते काय म्हणजे सात्विकतेचं नसतं सगळ्यांचंच. म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे राजकारण दरिद्री आहे असं मी म्हणणार नाही. परंतु काही लोकांच्याकडे बघितल्यानंतर हे आर्टिफिशियल वाटतं, कृत्रिम. त्यांचं बोलणं पण कृत्रिम, त्यांचं वागणं पण कृत्रिम. जनसामान्य फक्त त्यांच्या दरारा नाही दहशतीला, त्यांच्या पैशाच्या प्रभावाला थोडी दचकून असते. परंतु पाठीमागे गेल्यानंतर लोक नाही किंमत करत. आता मी एकच सांगतो वर्षाला का मी म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून 12 लोकांना 1 लाखाच्या पेक्षा मताधिक्य मिळाला. मी शिवसेनेमध्ये असताना 1995 साली मला 1,09,000चं मताधिक्य होतं. माझी मतं होती 2,19,000. शिवसेनेच्या वेळेला मी मताधिक्य घेतलं. राष्ट्रवादीमध्ये असताना 2004 साली मला मतं पडली 3.25 लाख आणि 1,23,000चं मताधिक्य मिळालं. आता हे 2024 देवेंद्रजी 3 दिवसापूर्वी इथे झाले होते की नाईक साहेबांचा जुना रेकॉर्ड नाईक साहेब तुमचा ते माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी किंवा एक माझ्या सिस्टीमवर त्यांनी एकूण अभ्यासला असं ते बोलले. ते इतक्या सातत्यानं चाकू, सुरी, तलवार, पैशांनी लोकांचं प्रेम नाही मिळत. आणि मतपेटीमध्ये तिथे गुप्त मतदान असतं, ते कोण बघायला नसतं. तर बाब अशी की हे पद मिळणं हे काय फक्त मिळणं तोपर्यंत ती स्पर्धा पण पद मिळाल्यानंतर त्या पदाच्या अनुषंगानं ज्या समाजाच्या गरजेच्या गोष्टी त्या करायला पाहिजे. काही लोक लक्षात आलं का 5 वर्ष निवडून आल्यानंतर बघायचं नाही, 6 महिने आल्यानंतर परत सगळं धन दौलत जे असलेले म्हणजे साम दाम दंड भेदाचा वापर करायचा आणि परत त्या पदावर यायचं. दिसायला जरी ती जनतेला बरं, पण त्याच्या मनाला आनंद समाधान मिळतं. माणसाला आपण जे बनलो की जेव्हा आपण करतो त्याचा जर आनंद नसेल ना, तर त्या जीवनातल्या त्या गोष्टीला किंमत नाही असं माझं मत आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपला जो आहे तो राजकारणाकडे आकृष्ट येतोय. राजकारणामध्ये आपण गेलं पाहिजे असं त्यांना वाटतंय. तर त्या युवकांना म्हणून तुम्ही काय संदेश देणार आहात? मी एकच म्हणतो की प्रत्येक युवकानं आपण आपला राजकीय, सामाजिक किंवा उद्योगपती म्हणू किंवा व्यापारी म्हणून सुरुवात करताना तो पूर्ण विषय समजून घेतला पाहिजे. आणि तो विषय समजल्यानंतर बाबा मी नगरसेवक झालो, माझी कर्तव्य काय, आमदार झालो माझी कर्तव्य, खासदार झालो माझी कर्तव्य. आणि ही करता जनसामान्य अशी अतिशय सुलभपणे इझिली तुम्ही ऍक्सेसिबल असले पाहिजेत आणि उपलब्ध असला पाहिजे. ही काय कायम ही काय ध्रुवताऱ्याचं आदर स्थान नाहीये, हे बदलणार आहे. नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जी जागा आपल्याला आनंद देऊ शकत नाही तर त्या जागेवर राहायचंच नाही. मी माझ्या सांगतो आयुष्यामध्ये आपला आत्मसन्मान टिकत नसेल ना तर राजाच्या दरबारात सुद्धा आपण थांबणार नाही. आपण फुटपाथवर जाऊन बसू मस्तपैकी. आणि त्याचबरोबर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तो गरीब श्रीमंत म्हणजे भिकाऱ्याला उद्याला भिकाऱ्याला जर लात लागली तर तुम्ही माफी मागितली पाहिजे. तुमच्यात तो अहंकार काय, भिकाऱ्याला काय त्याची काय माफी मागायची. हा तुमच्यातला अहंकार हा तुमच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये आमच्या लोकांना मी सांगितले सगळ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही उमेदवाराच्या विषयी नाव घ्यायचं आणि त्याच्यावर टीका करायची नाही. कुठल्या पक्षाच्यावर नाव नाही घ्यायचं. आपण काय केलं, आपण काय करतोय आणि काय करणार एवढंच बोला. जनता सुज्ञ आहे, सुजाण आहे, ती योग्य काम करेल. MHA-MTBशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. कॅमेरामन अविनाश सूर्यवंशीसह मुकुल आव्हाड, MHA-MTB, मुंबई.